Hello everyone. In today's section, we have to study or learn the topic even odd, even and odd memory banks in 8086. In previous lecture, we studied the topic uh, memory segmentation and physical address and logical address translation. So let us start about the topic. What is even memory and odd memory in 8086? As we know that the 8086 is a 16-bit processor, so it accesses the 16-bit data to or from the memory. आपल्या सर्वांना माहीत आहे की 8086 हा 16-बिट मायक्रोप्रोसेसर आहे आणि त्यामुळे तो 16-बिट डेटा हा मेमरी चिपकडून एकतर ॲक्सेस करेल किंवा तिथं म्हणजे रीड करेल किंवा राईट करेल. ठीक आहे. मग ह्या 8 बिट चिप असतात मेमरीमध्ये. 8 बिट मेमरी चिपमधून पण ह्या पॅरलल लागलेल्या असतात. ठीक आहे. 2 चिप ह्या पॅरलल लागलेल्या असतात. 8 बिट मेमरी चिप आणि त्या चिपला म्हणायचं आपल्याला इव्हन इव्हन मेमरी बँक आणि ऑड मेमरी बँक. आपल्याला पाहायचं आहे डीपमध्ये हे काय व्हॉट इज ए इव्हन मेमरी बँक अँड ऑड मेमरी बँक. सो लेट्स स्टार्ट. The 8086 processor provide a 16-bit data bus. The 8086 processor provides a 16-bit data bus, so it is capable of transferring 16 bits in one cycle. So it is capable of transferring 16 bits in one cycle, but each memory location is only of 8 bits. या ठिकाणी मी जे सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की 8086 प्रोसेसर हा 16-बिट डेटा बस 16-बिट प्रोसेसर आहे आणि त्याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी काय आहे, ॲट अ टाईम तो 16-बिट डेटा ट्रान्सफर करू शकतो एका सायकलमधून. बट इच मेमरी लोकेशन इज ओनली ऑफ 8 बिट. परंतु मेमरी लोकेशनचा प्रत्येक लोकेशन हा 8 बिटचा असतो. दॅट इज अ बाईट, एका बाईटचा असतो. देअरफॉर वी नीड 2 सायकल्स टू ॲक्सेस द 16 बिट. म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 सायकलची गरज पडेल 16 बिट ॲक्सेस करण्यासाठी. 8 bit each from to different memory location. The solution to this problem is a memory banking. तर प्रॉब्लेम कोणता होता की 8086 16-बिट प्रोसेसर असल्यामुळे त्याची कॅपॅसिटी 16-बिट डेटा ॲक्सेस करण्याची होती. परंतु आपले जे मेमरी लोकेशन आपण यूज करतो किंवा जे मेमरी लोकेशनमध्ये डेटा असतो ती असते 8 बिट म्हणजे एका बाईटची. आता 16 बिट डेटा त्याला ॲक्सेस करायचा आहे, परंतु मेमरी लोकेशन मेमरी आहे 8 बिटचे, तर तो ॲक्सेस करू शकत नाही. तर याला सोल्युशन म्हणजे काय, की द सोल्युशन टू धिस प्रॉब्लेम इज अ मेमरी बँकिंग. तर याला एक अल्टरनेटिव्ह सोल्युशन म्हणजे मेमरी बँकिंग असतो. थ्रू द मेमरी बँकिंग आवर गोल इज टू ॲक्सेस टू कॉन्सेक्टिव्ह मेमरी लोकेशन. तर याच्यामध्ये मेमरी बँकिंगचा उद्देश काय आहे, की ॲट अ टाईम तो 2 कॉन्सेक्टिव्ह मेमरी लोकेशन सायमल्टेनियसली किंवा पॅरलली ॲक्सेस करू शकतो. म्हणजे 16-बिट डेटा 8086 प्रोसेसर हा त्या ठिकाणी ॲक्सेस करतो थ्रू द मेमरी बँकिंग. ओके. तर याच्यामध्ये सांगितलेलंच आहे, थ्रू मेमरी बँकिंग आवर गोल इज टू ॲक्सेस 2 कॉन्सेक्टिव्ह मेमरी लोकेशन इन वन सायकल. म्हणजे एकाच सायकलमध्ये 2 मेमरी लोकेशन तो ॲक्सेस करू शकतो. दॅट इज वी कॅन ट्रान्सफर द 16-बिट डेटा टू ऑर फ्रॉम द मेमरी. Now next, the memory chip is equally divided into two parts. Parts are banks. One of the bank contain even address and it is called as a even bank. Another and the other contain odd address, that is called as a odd bank. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की मेमरी चिप ही इक्वली डिवाइड केली जाते 2 सेम पार्टमध्ये आणि त्याच्यामधला एक पार्ट जो असेल वन ऑफ द बँक ऑफ कंटेन इवन ॲड्रेस आणि एका पार्टमध्ये काय असेल इवन ॲड्रेस स्टोअर केला जातो आणि त्या पार्टला आपल्याला म्हणायचं आहे इवन बँक. तर पहिला पार्ट हा मेमरीचा इवन बँक असतो आणि दुसरा पार्ट दॅट कंटेन द ऑड ॲड्रेस, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑड ॲड्रेस आपण स्टोअर करू किंवा ॲड ॲड्रेस असेल त्याला आपल्याला म्हणायचं आहे ऑड बँक. तर मेमरी ही 2 म्हणजे मेमरी चिप ही 2 पार्टमध्ये डिवाइड केली आहे, इवन बँक अँड ऑड बँक.
Even bank always give the lower byte. लक्षात ठेवायचं आहे, that is a very important point. Even bank always give the lower byte. So the even bank is also called as a lower bank, that is LB. And lower bank, even bank is also called as a lower bank. Why we call it as a lower bank? Because it stores the lower bytes of the instruction. And the odd bank is also called as a higher bank, HB. Higher bank, odd bank is also called as a higher bank, means we can store the higher address in odd bank. This banking scheme allow to access two aligned memory location from both the banks. These banking scheme allow to access two aligned memory location from or both the banks simultaneously and process 16-bit data transfer. The banking scheme allows to access two aligned memory location from both the banks simultaneously and process the 16-bit data transfer. तर या ठिकाणी सांगितलं आहे की बँकिंग स्कीममुळेच या ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रोसेसर काय करतोय की 8086 हा 16-बिट प्रोसेसर आहे आणि याला म्हणून तो त्याची कॅपॅसिटी आहे 16-बिट डेटा तो ॲट अ टाइम ट्रान्सफर करण्याची. तर ही जी फॅसिलिटी आहे 16-बिट डेटा ट्रान्सफर करण्याची, ही फॅसिलिटी बँकिंग स्कीम प्रोव्हाइड करते त्याला आणि बँकिंग सिस्टममुळेच तो 16-बिट डेटा ट्रान्सफर करू शकतो. मेमरी बँकिंग डझंट मेक इट कंपल्सरी टू ट्रान्सफर 16-bit. It facilitates the 16-bit data transfer. तर मेमरी बँकिंग ही काही कंपल्सरी नाही आहे की तो 16-बिटच त्या ठिकाणी डेटा ट्रान्सफर झाला पाहिजे, बट इट प्रोव्हाइड दॅट फॅसिलिटी ऑफ 16-bit data transfer. The choice between 8-bit and 16-bit data transfer, it's totally depend upon the instruction given by the programmer. तर त्या ठिकाणी 8-bit डेटा ट्रान्सफर करायचा आहे की 16-bit डेटा ट्रान्सफर करायचा आहे, तर ही जी टोटल चॉईस आहे ही टोटल प्रोग्रामरवर डिपेंड असेल. प्रोग्राम जशी इन्स्ट्रक्शन देईल तसा 8-bit किंवा 16-bit डेटा ट्रान्सफर केला जाईल. ओके, नाव नेक्स्ट पार्ट. This is an example of memory banking, that is odd bank and even bank. तर याच्यामध्ये पाहू शकता की मेमरी ही 001 पासून 001H पासून तर FFH पर्यंत म्हणजे ॲड्रेस केलेली आहे. तर या ठिकाणी ही आहे ऑड बँक पहिली आणि सेकंड आहे इवन बँक. ऑड बँक इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ LB, मीन्स लोअर बँक, अँड इवन बँक इज कॉल्ड ॲज अ काहीतरी मिस्टेक होत आहे. So here even bank is called as a lower bank and odd bank is called as a higher bank. Even bank store the lower bytes of the memory and odd bank store the higher bytes of the memory. Okay. Next topic. The least significant bit of address A0 is not used for the byte selection. It is reserved for the bank selection. The least significant bit of address, that is A0, is not used for byte selection. It is reserved for bank selection. Therefore, A0 equal to 0 will select the even bank. A0 is equal to 0, select the even bank. The BHA signal is used for the selection of odd bank. So in 8086 there is the 8086 processor used to select two instruction for selection of even bank and odd bank. Even bank is a even bank store the lower byte and odd bank store the higher byte. You have to know it. You remember it always. There is, if you not practice, then you can be confused. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की दोन सिग्नल यूज करणार आपण, A0 आणि BH. तर A0 जेव्हा 0 असेल तेव्हा इवन बँक सिलेक्ट होईल, ठीक आहे. आणि जेव्हा BH
BHE सिग्नल जेव्हा म्हणजे ऑन होईल तेव्हा काय करणार आपण, BHE बार इक्वल्स टू 0 असेल तेव्हा कोणती बँक सिलेक्ट करणार, तर ऑड बँक. ऑड बँक म्हणजेच कोणती बँक, हायर बाईट स्टोअर करणारी बँक. इवन बँक म्हणजे कोणती, लोअर बाईट स्टोअर करणारी बँक. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी दिलेलंच आहे, the BHE signal is used for selection of odd bank. The processor will be used combination of these two signals and decide the type of data transfer. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रोसेसर काय करतो की दोनही पिन ह्या कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो. जशा प्रकारचं डेटा ट्रान्सफर त्याला करायचं असेल, जसे प्रोग्रामरची डिमांड असेल तशा प्रकारचा डेटा ट्रान्सफर या ठिकाणी करतो आणि दोन्हीही पिन कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो. कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मेमरी बँकमध्ये दोन महत्त्वाचे सिग्नल दॅट इज BHE आणि A0. तर BHE म्हणजे कोणती बाईट ॲक्सेस करणार आणि A0 पिन कोणती बाईट सिलेक्ट करणार. तर A0 पिन ही काय करेल, इव्हन ॲड्रेस बँक आहे, ही इव्हन ॲड्रेस बँक आहे. आणि BHE हा ऑड बँकला सिलेक्ट करण्यासाठी यूज करतो, ऑड बँकला. तर प्रोसेसरला कोणत्या प्रकारचा डेटा ट्रान्सफर करायचा आहे तर त्यानुसार तो ह्या दोनही बँकला कॉम्बिनेशनमध्ये सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी काय एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलवरून तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारचा हा डेटा ट्रान्सफर असतो. तर या ठिकाणी पहिल्यांदा BHE सिग्नल दिलेला आहे. ॲक्च्युली हा BHE बार असतो. BHE बार म्हणजेच काय, 0 बार जेव्हा व्हॅल्यू असेल तेव्हा तो, म्हणजे याचा इनपुट जेव्हा 0 देऊ तर 0 बार इक्वल्स टू 1 म्हणजे त्यावेळेस हा तो ॲक्टिवेट होतो, म्हणजे 0वर ॲक्टिवेट होतो BHE सिग्नल. आणि A0 हा 0. या ठिकाणी पहा, म्हणजे दोनही ऑन होत आहेत. टाइप्स ऑफ ट्रान्सफर, जेव्हा BHE आणि A0 ह्या दोघांचाही इनपुट 0 असेल त्यावेळेस काय करतील, 16 बिट डेटा ट्रान्सफर करतील फ्रॉम हायर बाईट अँड लोअर बाईट. म्हणजे दोनही बाईट ह्या 16 बिट डेटा ट्रान्सफर होईल, म्हणजे दोनही बाईट ह्या ट्रान्सफर करतील. ठीक आहे, हायर बाईट पण ट्रान्सफर होईल आणि लोअर बाईट ॲट अ टाइम, जेव्हा BHE आणि A0 हे दोनही 0 असतील तेव्हा. बरं, BHE 0 असेल आणि A0 1 असेल त्यावेळेस काय होईल, 8 बिट डेटा ट्रान्सफर होईल फ्रॉम हायर बाईट. 8 बिट डेटा ट्रान्सफर फ्रॉम हायर बाईट 8 बिट डेटा ट्रान्सफर होईल, कारण ह्या ठिकाणी BHE काय आहे, इनेबल आहे. मग दुसऱ्या वेळेस काय असेल, 1 0 जेव्हा असेल तेव्हा लोअर बाईट हा ट्रान्सफर होईल, 8 बिट डेटा ट्रान्सफर फ्रॉम लोअर बाईट. आणि दोघेही 1 1 जेव्हा असतील तेव्हा त्या ठिकाणी प्रोसेसर हा आयडल पोझिशनला असेल. इथपर्यंत लक्षात आलं असेल, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर शॉर्टकटमध्ये मी पुन्हा एकदा रिपीट करतोय प्रोसेस की ॲक्च्युली काय होतं याच्यामध्ये. इन 8086 सिस्टम 1 मेगाबाईट मेमरी इज फिजिकली ऑर्गनाइज इन ऑड अँड इव्हन बँक. हे सर्वांना माहीत आहे की 1 मेगाबाईट मेमरी ही डिवाइड केली जाते ऑड आणि इव्हन बँकमध्ये. ईच बँक हॅव 512 किलोबाईट साईज. आता हे कॅल्क्युलेट कसं केलं होतं आपण, तर प्रत्येक सेगमेंटचा साईज असतो 64 किलोबाईट आणि प्रत्येक रजिस्टर हा 16 बिटचा होतो. तर 16 × 64 इज इक्वल टू 512 किलोबाईट्स. तर इव्हन ॲड्रेस इज ट्रान्सफर्ड ऑन द D0 to D7 पिन. इव्हन ॲड्रेस जो असेल तो आपण D0 to D7 पिनवरून ट्रान्सफर करतो आणि ऑड ॲड्रेस इज ट्रान्सफर्ड ऑन द D8 to D15 बस लाईन्स. ठीक आहे, तर 2 बस लाईन्स आपण यूज करतो, एक D0 D7 आणि दुसरी असते D8 D15. तर या ठिकाणी D0 D7 वरून आपण काय करतो, इव्हन ॲड्रेस ट्रान्सफर करतो आणि D8 to D15 वरून ऑड ॲड्रेस ट्रान्सफर करतो. द प्रोसेसर प्रोव्हाइड टू एनेबल सिग्नल दॅट इज BHE बार अँड A0. तर प्रोसेसर ह्यामध्ये काय करतोय की दोन सिग्नलला एनेबल करतो, एक BHE आणि A0 फॉर द सिलेक्शन ऑफ आयदर इव्हन ऑर ऑड आर बोथ बँक्स. म्हणजे त्याला कशा प्रकारचं सिलेक्शन करायचं आहे, कोणत्या बँकचा यूज करायचा आहे, एक तर इव्हन बँकचा करायचा आहे की ऑड बँकचा करायचं आहे की दोघांनाही पॅरलली यूज करायचं आहे. तर याचं सिलेक्शन करण्यासाठी तो 2 सिग्नलचा यूज करतो, BHE बार आणि A0. तर इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक इंटरनल डिकोडर सुद्धा या ठिकाणी यूज केला जातो, इंटरनल डिकोडर. आणि इंटरनल डिकोडर
हा काय करतो की टायमिंग आणि कंट्रोल युनिटचे सिग्नल प्रोव्हाइड करतो. टाइम while referring a word data, that is BIU require 1 or 2 memory cycle for checking the starting byte. तर word data means काय 2 byte instruction. 2 byte instruction means 16 bit. Word byte means word byte or word data means 16 byte data. BIU require 1 or 2 memory cycle for checking starting byte. तर बस इंटरफेस युनिटला पहिल्यांदा काय करणार, स्टार्टिंग बाईट जर चेक करायची असेल तर त्याला 1 किंवा 2 मेमरी सायकलची गरज असते. बिकॉज each memory cycle, each memory chip is contain 8-bit instruction. Therefore, it require 2 memory cycle. 1 or 2 memory cycle is totally depend upon the instruction. Whether it is located in even or odd address. आता सुरुवातीला त्याला माहित नसते की तो जो इन्स्ट्रक्शन आहे तो इवन आहे की ऑड ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये. If it is located in the even address, then only one read or write cycle required. जर सुरुवातीची जी बाईट इन्स्ट्रक्शन आहे ती जर इवन ॲड्रेसमध्ये लोकेटेड असेल तर त्याला फक्त एकच सायकलची गरज असते, रीड किंवा राईट सायकलची. ठीक आहे. सेकंड पॉईंट, इफ वर्ड लोकेटेड इन ऑड ॲड्रेस, जर वर्ड वाईट ही काय ऑड ॲड्रेसमध्ये लोकेटेड असेल, देन फर्स्ट रीड ऑर राईट सायकल रिक्वायर्ड. तर पहिल्यांदा फर्स्ट रीड किंवा राईट सायकल आवश्यकता पडेल. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये 2 प्रकारच्या मेमरी आपण यूज करतो. एका मेमरीला नाव दिलं आहे मेमरी 1 आणि दुसऱ्याला मेमरी 2. तर मेमरी 1 मधून मेमरी 1 ही ऑड बँक आहे, ऑड ॲड्रेस बँक म्हणू आपण त्याला, आणि मेमरी 2 ही इवन ॲड्रेस बँक आहे. इवन ॲड्रेस बँक सिलेक्ट करण्याचं काम A0 ही पिन करत असते. म्हणजे मेमरी 2 पहिली आहे ऑड आणि दुसरी आहे इवन. तर ऑडला BAचे सिग्नल सिलेक्ट करेल आणि इव्हनला A0 सिग्नल करेल. तर पहिली मेमरी 1 म्हणू आपण त्याला. ऑड आणि इवन हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे, ऑड आणि इवन. तर मेमरी 1 आणि मेमरी 2. तर पहिली जी मेमरी आहे ती ऑड बँक आहे, ठीक आहे, आणि दुसरा इवन बँक आहे. तर पहिल्या बँकमधून म्हणजे मेमरी 1 मधून म्हणजे डेटा ट्रान्सफर हायर बाईट जेव्हा ट्रान्सफर होईल यामधून, तर ते कोणत्या पिनमधून होईल, तर ते होत असतात D8 to D15. हायर बाईट कोणत्या पिनमधून ट्रान्सफर होतील, D8 to D15, आणि लोअर बाईट कुठून ट्रान्सफर होतील, D0 to D7. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे या ठिकाणी. आता त्यानंतर आपल्याला आणखी पाहायचं आहे की लोअर बाईट 16-bit डेटा स्टोअर्ड इन द फर्स्ट ॲड्रेस. लोअर बाईट 16-bit डेटा स्टोअर्ड इन द 16-bit ॲड्रेस और फर्स्ट ॲड्रेस. आणि फॉर एक्झाम्पल त्याला आपण म्हणू, आता लोअर बाईट डेटा कुठे स्टोअर करणार, तर मेमरी 2 मध्ये. मेमरी 2 म्हणजे काय, तर इवन बँक. कारण इवन ॲड्रेस बँकमध्येच आपण काय करतोय की लोअर बाईट डेटा स्टोअर करतोय. ठीक आहे. तर हा डेटा कुठून ट्रान्सफर होईल, थ्रू द D0 to D7 पिन्स. त्याच्यानंतर हायर बाईट अगेन स्टोअर्ड इन द सेकंड ॲड्रेस ऑफ द मेमरी. ठीक आहे. म्हणजेच तो मेमरी, आता हायर बाईट आहेत, हायर बाईट कुठे आपण स्टोअर करणार, मेमरी 1 मध्ये. आणि मेमरी 1 म्हणजे कोणती, ऑड मेमरी बँक. ऑड मेमरी बँकमध्ये आता पहिल्यांदा 000 येत होता. तर दुसरा जी इन्स्ट्रक्शन आहे दुसरी जर मेमरी लोकेशन आहे तर त्यामध्ये आपण काय करणार आहोत, हायर बाईट स्टोअर करणार. त्याचं नाव राहील 0001H. आणि याचा जो हायर बाईट डेटा आहे हा कुठून पास होतो, तर हा ट्रान्सफर होतो D8 पासून तर D15 पिनमधून. व्हिडिओ खूप लॉंग बनत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इवन आणि ऑड मेमरी बँक समजून घ्यायचं आहे. आणि आय होप यू विल अंडरस्टँड